सन्मान आपण करूया. आदरणीय टॉलचरजी मेंडोसा या, आपण देखील काल या स्पर्धेची मजा लुटलीत. आज जसा मी उल्लेख केला 2.5 लाख प्रेक्षकांनी आजच्या दिवसाला पाहिलेलं आहे 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. तर हा एक कीर्तिमान सुद्धा म्हटला जाईल. वेलिंग्टन रॉड्रिक्स यांनी ही जी स्पर्धा आयोजित केला, आजचा जो ऑल इंडिया ओपन गट आहे त्यामध्ये 2.5 लाख प्रेक्षकांनी आजच्या दिवसाला 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर भेट दिली. आणि त्यानंतर असा एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तुमचा करायचं ना? मनीष सरांचा आपण एक सन्मान करत आहोत. खऱ्या अर्थाने आपल्या मीरा भाईंदरचा आवाज जो आता महाराष्ट्रभर घुमतोय, एक टॅलेंटेड समालोचक म्हणून नवीन संकल्पना त्यांच्याकडून आणल्या जातात आणि त्यातल्या त्यात लॉकडाऊनमध्ये 100पेक्षा जास्त मुलाखती घेण्याचा रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहे. आणि मग सुप्रीमो ट्रॉफी असू दे, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक असू देत, या मोठमोठ्या स्पर्धांना आपल्या मीरा भाईंदरचा आवाज जातोय आणि त्यांचा विशेष सन्मान. नितीनजी वारे साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. नितीन भाऊ वारे, नितीनजी वारे आपण या ठिकाणी यायचं आहे. नितीनजी वारे. अंपायर सादिक राजापूरकर. सादिक राजापूरकर सर या. सिक्सर किंग खारचे गेली कित्येक वर्ष मात्र आपल्या बॅटिंगच्या जोरावर मॅच जिंकून देणारे यष्टीरक्षक, फलंदाज, सिक्सर किंग आणि त्याचबरोबरीने खूप चांगली पंचांची कामगिरी केली. पंचांची कामगिरी खूप महत्त्वाची असते आणि पंचांची कामगिरी करणारे हे सिक्सर किंग सादिक राजापूरकर सर यांचा सन्मान इकडे केला जातोय. त्याचबरोबरीने अजित म्हात्रे सर. चला, सादिक राजापूरकर सर यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नितेश कदम सर यांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अजित म्हात्रे सर. चला, अजित म्हात्रे सर या. आमचे सर्व पंच. ही कामगिरी खूप महत्त्वाची होती आणि खरंच कुठलाच निर्णय वादात आला नाही, त्यामुळे सर्व पंचांचं काम अचूक झालेलं आहे. तर पंचांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद अजित म्हात्रे सर, धन्यवाद सादिक राजापूरकर सर, धन्यवाद नितेश कदम सर, आपलं मी आभार व्यक्त करतोय. चला, नितेश कदम सर या. आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला, बक्षीस सन्मान लगेच करतो मी. डोंट वरी सर्वांनी थांबा. सर्वांचा वेळ महत्वाचा आहे आणि मीरा भाईंदर थोडंसं आउटस्कट्सला आहे. मीरा भाईंदर मुंबईच्या कोण्यावर, पालघरच्या कोण्यावर आणि ठाण्याच्या कोण्यावर आहे. तरी देखील आपण आला, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, हा सन्मान होतोय अजित म्हात्रे सरांचा. चला, त्यानंतर नितेश कदम सर. गेल्या 2 दिवसात त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. मॅच ऑफिशियल्सचा हा सन्मान केला जातोय. तर नितेश कदम सर, आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू फॉर युअर ग्रेट वर्क. खूप चांगलं काम 2 दिवसात आपण केलेलं आहे. तारेंजी आपण सुद्धा या. तारेंजी मेंडोन्सा, टॉलचरजी मेंडोन्सा, फादर एडवर्ड त्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा. त्यानंतर आमचे स्कोरर मिस्टर भावेश यायचे. भावेश या. खूप चांगली स्कोरिंग भावेश आपण केलेली आहेत. या, आपला देखील सन्मान आपण करणार आहोत. लगेच या. 70 स्पोर्ट्सची टीम प्रतीक पाटील
आपण यायचं आहे. चला भावेश यांचा आपण सन्मान करणार आहोत ॲज अ स्कोरर. मागच्या 2 दिवसात समालोचकाला जे अपडेट्स पाहिजेत ते अपडेट्स व्यवस्थित भावेश यांनी आम्हाला दिले. षटकारांची नोंदसुद्धा त्यांनी ठेवली, ही महत्त्वाची बाब आहे. तसेच डावामध्ये कोणी किती केले त्या सर्व गोष्टी आम्हाला भावेशच्या वतीनं व्यवस्थित कळल्या. धन्यवाद भावेश. त्यानंतर 70-70 स्पोर्ट्स प्रतीक पाटील, भूपेश कराळे, तारीबाई सय्यद देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सुद्धा कृपया मंचावर यायचं आहे. सिल्वर स्टार टीम आज जिंकले. भूपेश कराळे हे आमचे यूट्यूब ब्रॉडकास्टर आहेत. 70-70 स्पोर्ट्स ज्या यूट्यूब वाहिनीचे 10 लाखांहून जास्त सबस्क्रायबर आहेत आणि या यूट्यूब वाहिनीचा एका दिवसाचा विक्रम आहे 1 मिलियन क्रॉस केले वॉचिंग. 10 लाखांहून जास्त वॉचिंग एका दिवसाची, हा रेकॉर्ड आहे ग्रामीण बिग बॅचचा. 70-70 स्पोर्ट्स थँक्यू. त्यानंतर आमचे डिस्क जॉकी जर उपस्थित असाल तर आपण यायचंय. चला नितीन वारे, यस, खूप महत्त्वाचा सन्मान आहे कारण मीरा भाईंदर बिग बॅशचे ते आयोजक आहेत, NP स्पोर्टचे मालक आहेत आणि व्यावसायिक गट पूर्ण करण्यासाठी नितीन यांनी मदत केली. बंड्या मसूरकर आपण सुद्धा यायचंय. चला बंड्या मसूरकर लगेच या. टाळ्या वाजवा नितीन वारे यांच्यासाठी. आता ते फक्त आयोजक नाही आहेत, ते संघ मालक नाही आहेत, आता क्रिकेटसाठी समर्पित राहिलेले आहे ते व्यक्तिमत्व आहेत. नितीनजी वारे यांचं देखील आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. बंड्या लगेच या. बंड्या मसूरकर जे कोर कमिटी मेंबर आहेत मीरा भाईंदर बिग बॅशचे आणि NP स्पोर्ट्स परिपेकरचे ते मॅनेजर आहेत. हा सन्मान त्यांचा केला जाईल. त्यांनी देखील संघ जोडणीसाठी खूप मदत केलेली आहे. तर बंड्या मसूरकर यांचा सन्मान आपण या निमित्ताने करतोय. चला फ्रान्सिस अंकल यायचं आपण. फ्रान्सिस अंकल, काय काम फ्रान्सिस अंकलचं राहिलंय म्हणजे ते मला स्टेजवर दिसलेच नाही. फक्त ग्राउंडवर ज्या काही गोष्टी कमी जास्त पडत आहेत त्यासाठी फ्रान्सिस अंकल मेहनत करताना पाहायला मिळाले. तर फ्रान्सिस अंकलचा हा सन्मान आपण आवर्जून घेत आहोत. फ्रान्सिसजी धन्यवाद आपल्या या सेवेबद्दल. चला या स्पर्धेसाठी व्हॅली यांना विशेष सहकार्य दिले ते म्हणजे शुभमने. शुभम आपण यायचंय कारण व्हॅली यांना जी मदत हवी होती ती मदत शुभम यांनी केली. स्टेज सांभाळणं असेल किंवा या मैदानाच्या बाहेरची जी काही कामं असतील ती कामं पूर्ण करण्याचं शुभम यांचं काम, शुभम यांची वेळ महत्वाची राहिले. नरेश आणि अजय दोघांनी यायचे. नरेश आणि अजय म्हणजे अंडू, खरंच नरेश सुद्धा व्हॅलीसाठी नेहमी समर्पित राहिलेला आहे. अजय, दोघांचा सन्मान केला जातोय. जिकडे जिकडे व्हॅलीचं काम तिकडे तिकडे या दोघांचं नाव असं म्हटलं तरी चालेल. धन्यवाद. चला ज्या कोणाचा सन्मान राहिला असेल त्यांचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय पण नक्कीच व्हॅलीचा सन्मान होतोय. हा व्हॅलीचा सन्मान झाला पाहिजे. शरदीने देखील उल्लेख, शरद शेट्टी यांनी देखील खूप चांगलं काम केलंय. व्हॅलीचं देखील काम उल्लेखनीय राहिलेलं आहे. तर टाळ्या होऊन जातोय व्हॅलीसाठी. किती कॉन्सिक्वेन्सेस असतील पण व्हॅली हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो, ही गोष्ट त्याची विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. तर व्हॅलीचा देखील आभार व्यक्त करतोय. शरद शेट्टी आपला देखील आभार व्यक्त करतोय. चला आपण इंडिव्हिज्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळतोय. चला अगोदर फायनलचा सामनावीरचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला हा व्हॅली कडून आपण 2 शब्द फक्त. पुढची स्पर्धा चला. येस तारेंजी, आपण देखील काल बोललात पण काल मैदानात बोललात. काल मैदानात पण आज तुम्ही 2 दिवसाचा प्रवास आणि व्हॅलीच्या या स्पर्धेला आजच्या दिवसात 2.5 लाखांची वॉचिंग आणि आदरणीय गिल्बर्ट मेंडोसा साहेब, गिल्बर्ट शेठ ज्यांचं नाव अजूनही प्रत्येकाच्या मनात कोरलं गेलेलं आहे. तर त्याबद्दल थोडक्यात. पहिल्यांदा आपण आपले गिल्बर्ट शेठ आपल्यामधून गेलेले आहेत. त्यांना श्रद्धांजली म्हणून 1 मिनिट आपण शांत राहून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. कृपया शांत राहा. प्रभू त्यांना चिरंतन शांती दे, अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर. मे सोल रेस्ट इन पीस. आमीन. गुड इवनिंग सब लोग को. आप सब लोग आते हो तो हमारा मैच और अच्छा हो जाता है. आप लोग आते हो तो हमारे यूथ स्पेशली आप लोग आए और इतना अच्छा खेले. वो 6 देख के हम लोग को ऐसा लगा कि भाईंदर में इसको और बड़े स्केल पे हमको करना चाहिए.
ये तो अभी हम छोटा कर रहे हैं। अभी मैं नगर पालिका में मैंने ऐसा वो डाला है, लेटर डाला है कि स्पोर्ट्स के लिए हमारे यूथ लोग के लिए कुछ और अच्छा कर सके। क्रिकेट के लिए हम लोग के लोग आगे नहीं बढ़ पा रहे हैं, उनको आगे बढ़ने के लिए हमको मदद करना है, क्योंकि मैं भी 22 ईयर्स का ही हूँ और आप सब लोग मेरे एज के ही हो, तो उसके लिए आप लोग को आगे बढ़ते देखते मेरे को बहुत अच्छा लगेगा। सो थैंक यू एवरीवन। और आपने ये क्रिकेट मैच मेरे ग्रैंडपा के नाम में, उनको भी क्रिकेट बहुत अच्छा लगता था, आप लोग ने आया, इतना अच्छा खेले और इतना इंटरेस्टिंग बनाया, मेरे को बहुत अच्छा लगा। एंड आप लोगों को कभी भी कोई भी मदद लगेगा स्पोर्ट्स के इसमें, हम लोग हमेशा आपके लिए पहले खड़े हैं। थँक यू। आणि विशेष करून आपण व्हॅली यांना जोरदार टाळ्या देऊया. त्यांनी सिंगल हँडेडली आणि त्यांना ज्यांनी मदत केली त्यांचं सर्वांचं अभिनंदन. थँक्यू. चला जास्त वेळ न घेता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे येतोय. तर पहिली कॅटेगरी आहे बेस्ट बॅटर, ज्यासाठी GS स्पोर्ट्सच्या वतीने मला बॅट स्पॉन्सर झालेले आहे. GS स्पोर्ट्स म्हणजेच गिरीश बोहरा यांच्या वतीने मला बॅट स्पॉन्सर झालेले आहे. GS स्पोर्ट्सची बॅट आणि ही ट्रॉफी जाते अशा खेळाडूला ज्याने आज धमाकेदार खेळ खेळला. खरं तर 2 नावं होती आणि दोन्हीही एकाच संघातले खेळाडू राहिलेत. तो संघ आहे सिल्वर स्टार, सूरज केडे आणि नजबुल मंडल. फरक फक्त 6 धावांचा, जास्त काही सस्पेन्स ठेवत नाहीये. बेस्ट बॅटर गोज टू नजबुल मंडल. 12 षटकार 88. नजबुलला जातोय उत्कृष्ट फलंदाजाचा अवॉर्ड. आजच्या दिवसातलं एकच अर्धशतक जे होतं ते नजबुलने पूर्ण केलेलं आहे. फॅन्टॅस्टिक बॅटिंग नजबुल. तर हा पुरस्कार देण्यासाठी तारेंजी मेंडोन्सा, फादर एडवर्ड टॉल्चरजी मेंडोन्सा यांना मी विनंती करतोय की आपण हा पुरस्कार नजबुल मंडल द्यायचा आहे. नजबुलने त्यांच्या चर्चेत सांगितलं की ते स्ट्रगल करत होते, पण स्ट्रगल ज्याचं चांगलं त्याला सक्सेस मिळतं आणि तेच सक्सेस आज नजबुलला मिळालेला आहे. आणि तारीबाई सय्यद यांनी या युवा खेळाडूंना एकत्रित करून जो संच बांधलेला आहे आणि त्याच युवा खेळाडूंनी आजचा दिवस गाजवला. बलाढ्य सगळ्याला पराभूत करत सिल्वर स्टारने बाजी मारलेली आहे. धन्यवाद. थँक्यू नजबुल, व्हेरी वेल प्लेड. चला पुढची कॅटेगरी आहे बेस्ट बॉलर आणि त्यासाठी आहे GT स्पोर्ट्सची बॅट. शॉनपूरकर यांच्या वतीने मला ती बॅट स्पॉन्सर झालेली आहे. तर तो बॉलर आहे ज्याने काल फलंदाजी करताना दिवस गाजवला होता आणि आज तो ओपन कॅटेगरीत खेळला. नाव सांगायची गरज आहे का? कोण कोण? बेस्ट बॉलर जातोय कबीर सिंग. काय खेळलाय, 1 मेडन आणि एकूण 7 विकेट्स. कबीर सिंग टीम सिल्वर स्टार. आणि सर्वात महत्वाची बाब, 6 चेंडूत 10 धावांची गरज प्रतिस्पर्धी संघाला असताना तो सामना त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर जिंकवला. सेमीफायनल जिंकली आणि त्याचमुळे सिल्वर स्टार ही टीम अंतिम सामन्यात पोहोचली. कॉंग्रॅच्युलेशन कबीर. आणि हे मीरा भाईंदरचे खेळाडू आहेत जे आता सिल्वर स्टार या व्यावसायिक संघात खेळत आहेत. अभिनंदन कबीर. पुढची कॅटेगरी सिरीज. कपडा बाजारच्या वतीने आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालेला आहे. मिस्टर श्याम गुप्ता यांच्या वतीने आम्हाला गिफ्ट हॅम्पर आहे, सिरीज आहे. खरं तर मी कबीरला आता थांबवलं असतं. खरं तर फायनलच्या अगोदर पर्यंत मी कबीरचंच नाव पुकारलं असतं, पण एका डावामध्ये जो धुमाकूळ घातला आमिर दाफेदारने, त्याचमुळे सेमीफायनल नाव मला खोडावं लागलं आणि नाव आलं आमिर दाफेदारचं. मॅन ऑफ द सिरीज 126 19 सिक्सेस इन होल टुर्नामेंट. आमिर दाफेदार, मीरा रोडचा हा वंडर बॉय. 6 चेंडू 6 षटकार, टोटल 19 षटकार, 126 धावा. रॉयल स्टनरचा आमिर दाफेदार. कपडा मार्केट श्याम गुप्ता यांच्या वतीने आम्हाला ते गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालेला आहे आणि ट्रॉफी जाते आमिर दाफेदारला. कॉंग्रॅच्युलेशन आमिर, व्हेरी वेल डिझर्व बॅटिंग. आणि ते तारेन मेंडोन्सा यांच्याच वॉर्डचे आहेत. अभिनंदन आमिर. चला सेकंड प्राइज. खरं तर कालच्या दिवसात ग्रामीण संघातून रॉयल स्टनर्सची टीम पुढे आली. त्यांना आपण सूचना दिली होती की तुम्ही मीरा भाईंदरचा कोणताही खेळाडू शफल करून तुमच्या टीम मध्ये घेऊ शकता. कोणताच नाही घेतला आणि तरी देखील त्यांनी काय फाईट केली. जर आमिर पहिल्या बॉलवर रनआउट नसता
सामन्याचा निकाल बदलू शकला असता. पण चला, व्हेरी वेल प्लेड. सेकंड प्राइज गोज टू रॉयस टर्नर्स मीरा रोड. कॅश प्राइज ऑफ 50,000 रुपीज अँड अ ट्रॉफी. चला, जे जे स्पोर्ट्सच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. सेकंड प्राइज खर तर उपविजेता हे पद, हे विजेता पदामध्ये बदलण्यासाठी आमिरने तर ती मेहनत केली होतीच. पण आता म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला मेहनतीने तुमच्या नावावर करता येते. ती मेहनत तर केली, पण थोडीशी कमी पडली. आमिर दाफेदारची सुद्धा मेहनत कमी पडली आणि आमिर शेखची सुद्धा. कॉंग्रॅच्युलेशन अर्शदजी काझी, कॉंग्रॅच्युलेशन आमिर दाफेदार आणि पूर्ण टीम. कालच्या दिवसातला सर्वोत्तम संघ, आजच्या दिवसात सुद्धा धमाकेदार खेळ रॉयल्स टर्नर्सने खेळलाय. रनरअप राहिलेली आहे भाईंदर बॉईज क्रिकेट क्लब आणि जे जे स्पोर्ट्स मान्सून धमाका 2026 या स्पर्धेची रॉयल्स टर्नर्स मीरा रोड. धन्यवाद. म्हणतात ना की आपण सर्वजण एक तगडा संघ बनवतो. म्हणजे या स्पर्धात्मक युगामध्ये मला फक्त जिंकायचंय, तोच उद्देश बाळगून मी सर्वोत्तम खेळाडूंना निवडीन, हाच अट्टाहास प्रत्येक संघमालकाचा असतो. पण तारिफजी सय्यद यांचे 2 संघ आज खेळले, सिल्वर स्टार भिवंडी आणि वायू 11 बोनकोडे. पण ज्युनियरने सिनियरला हरवलं आणि त्यानंतर तारिफभाई सय्यद यांचा जो आनंद होता तो सर्व प्रेक्षकांनी पाहिला. आणि आजच्या दिवसातला या स्पर्धेतला सर्वोत्तम संघ राहिलाय, जो विजेता आहे या स्पर्धेचा मान्सून धमाकाचा सिल्वर स्टार भिवंडी. कॅश प्राइज 1,00,000 रुपये आणि ही ट्रॉफी जाते सिल्वर स्टार कडे. कॅप्टन सूरज केणे, टीम मेंटॉर भूपेश कराळे आणि पूर्ण टीम. तारिफभाई सय्यद, आपणास देखील निवेदन आहे की आपण कृपया मंचावर यायचंय आणि ही ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. अभिनंदन सिल्वर स्टार. बघा, तुम्हाला सर्व चेहरे, भावेश पवार वगळला तर सर्व यंगस्टरची ही टीम जी आज दिग्गज संघांना पराभूत करताना पाहायला मिळाली. चांगली कॅप्टन्सी सूरज केणेची, चांगली सुरुवात नजबुल आणि सूरजची आणि चांगली बॉलिंग भावेशची. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी भावेशची, गोलंदाजी पूर्ण दिवसभरामध्ये कबीर सिंगची. तर एक ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स सिल्वर स्टारचा पाहायला मिळाला. अभिनंदन. आणि आता आजचा दिवस इकडेच संपलाय असं मी जाहीर करतोय. धन्यवाद टॉल्चरजी मेंडोन्सा, धन्यवाद फादर एडवर्ड, धन्यवाद RNG मेंडोन्सा, धन्यवाद वेलिंग्टनजी राष्ट्रीय, सर्वांचा आभार.